नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गट क एमपीएससी 2026 फॉर्म सुटलेले आहेत. फॉर्म भरण्याची लास्ट डेट 17 जुलै आहे. आता फॉर्म भरत असताना टायपिंग सर्टिफिकेट बाबत एक महत्त्वाचा इश्यू मुलांकडनं आमच्या टीमला आणि कमेंट बॉक्समध्ये विचारला गेला. तो त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यामध्ये सूट असूनही फॉर्म भरता येत नाही, काय करावे या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया. पण माहितीकडे जाण्यापूर्वी एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे. इग्नाइट अकॅडमीची AMVI साठी सेपरेट बॅच आहे आणि उरलेल्या पदांसाठी लक्ष नावाची बॅच आहे, आपण जॉईन करू शकता. या बॅच मध्ये तुम्हाला टू द पॉइंट लेक्चर्स आहे, PDF स्वरूपातल्या नोट्स आहेत, टेस्ट सिरीज सगळ्या प्रकारात अवेलेबल आहे, 1-to-1 काउन्सिलिंग पण अवेलेबल आहे. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. आता बघा, फॉर्म भरायची प्रोसेस चालू झाली आहे. हे सगळे फॉर्म सुटलेले आहेत. 27 तारखेला तुमची एक्झाम असणार आहे आणि यामध्ये 17 जुलै फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. आता यामध्ये काही प्रश्न तुमच्या समोर ठेवतो, पण तत्पूर्वी हे जे 6 संवर्ग आहे यांना टायपिंग मध्ये सूट दिलेली आहे. कोणते 6 संवर्ग आहे बघा? दिव्यांग आहे, माजी सैनिक आहे, अनाथ आहे, त्याचबरोबर तुम्हाला प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन, ह्या सगळ्यांना, ह्या 6 प्रवर्गांना टंकलेखन अर्थ धारण करण्यातून तात्पुरती सूट कोणत्या पदासाठी आहे? कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेख या पदासाठी यांनी सूट दिलेली. हा पॉईंट आहे 6.3.4. ऍड मध्येच त्यांनी हा मेन्शन केलेला आहे. आता मग प्रश्न असे आहेत की सर, मग टॅक्स असिस्टंट साठी पात्र का नाहीये? आता तुम्ही जर ऍड बघितली असेल तर ऍड मध्ये त्यांनी मेन्शन केलंय बघा. ऍड वर मी तुम्हाला घेऊन जातो, डायरेक्टली MPSC ला जाऊन वेबसाईटवर जातो. वेबसाईटवर तुम्हाला दाखवतो ऍड, की ऍड मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. ऍड मध्ये जर म्हटलेलं असेल, म्हणजे ऍड मध्ये जे पद आहेत, पद ते आपण बघूया. पदांमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा. ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे तुमची गट कची. ओके, ऍडव्हर्टाइज आहे. आता यामध्ये जर आपण गेलोत ना, तुम्हाला लक्षात येईल टॅक्स असिस्टंट साठी रिझर्वेशन कसं दिलेलं आहे आणि क्लर्क ह्या पदासाठी रिझर्वेशन कसं दिलेलं आहे. ओके, जाहिरात डाउनलोड होते. यामध्ये जर आपण बघितलं तर ह्या जाहिरातीमध्ये बघा, डायरेक्ट मी तुम्हाला पदसंख्यांवरती घेऊन जातो, जी सगळ्यात लास्ट आहे बघा. इथे आलो मी आता घेऊन तुम्हाला. या ठिकाणी टॅक्स असिस्टंटचं पद मी तुम्हाला दाखवतो आणि क्लर्कचं पण पद तुम्हाला मी दाखवतो. तुमच्या लक्षात येईल त्याला आहे की नाही, तुम्हाला रिझर्वेशन दिलं आहे की नाही बघा. कर सहाय्यक, आता नीट लक्ष द्या इकडे. कर सहाय्यक या पदासाठी सर्वसाधारण महिला, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग आणि अनाथच आहे. मला सांगा, इथे प्रोजेक्ट अफेक्टेड दिसतंय का? अर्थक्वेक अफेक्टेड आहे का? अंशकालीन कर्मचारी, ज्याला आपण म्हणतो अंशकालीन कर्मचारी, यांना दिसतंय तुम्हाला इथे रिझर्वेशन नाहीये. तेच तुम्ही जर खाली गेला कर सहाय्यकाच्या खाली लिपिक टंकलेखक पदामध्ये ह्या पोस्टवर, तर तुम्हाला इथे दिसते बघा. म्हणजे इथपर्यंत होते असते माजी सैनिक, पदवीधर अंशकालीन आहे, भूकंपग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त पण आहे, तिकडे दिव्यांग अनाथ ऑलरेडी होतेच. हे 3 जे प्रवर्ग आहे, आडवे आरक्षण म्हणजे आपण त्याला पॅरलल रिझर्वेशन, यामध्ये मात्र तुम्ही जर बघितलं तर लिपिक टंकलेखकला आहे, मात्र टॅक्स असिस्टंटला, या संवर्गाला किंवा या प्रवर्गाला इथे सवलत नाही किंवा रिझर्वेशन नाहीये. सो ते जर लक्षात तुम्ही घेतलं असेल तर इथे या संवर्गापैकी फक्त 3च संवर्गांना इथे टॅक्स असिस्टंट मध्ये पात्र असू शकतात. एक सर्व्हिसमॅन असेल, त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी दिव्यांग असेल आणि ऑर्फन अनाथ असेल, यांनाच फक्त सवलत आहे, यांना मिळेल सूट. पण प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड आणि अंशकालीन जे असतील ना, यांना मात्र इथे सूट मिळणार नाही. दोघांनाही कुठे मिळू शकतं? दोघांनाही क्लर्कला 100% काय सूट आहे, टायपिंग मध्ये सूट आहे, त्यांना भरता येईल. पण आता काही मुलांचे प्रश्न असे होते की सर, मी प्रोजेक्ट अफेक्टेड मधनं फॉर्म भरला तरी मला टॅक्स असिस्टंटसाठी इथे पात्र पकडलं जात नाही. सो तुमच्या लक्षात आलं असेल का पकडलं जात नाहीये. ओके, तिथे सीट तुम्हाला नाहीच आहे, रिझर्वेशन नाहीच आहे तुम्हाला. दुसरं, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी इथे पात्र आहे का? त्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाहीये. तर या संदर्भात MPSC मी जेव्हा संवाद साधला, त्यांनी पहिले हो म्हटलं होतं आणि नंतर त्यांनी सांगितलं की नाही सर, इंजिनिअरिंगला आम्ही अलाउड नाही केलं, फक्त 6 प्रवर्गांनाच अलाउड केलेलं आहे. सो मी त्यावेळेस म्हटलं होतं, त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्या संदर्भात GR पण चेक केले, पण असे काही GR, मी म्हटलं होतं GR असतील मग शोधूया आपण, ते म्हटले हो म्हणताय, तर पण GR नाही या संदर्भात. MSCIT मध्ये सवलत असते इंजिनिअरिंग मुलांना, पण इथे टायपिंग मध्ये सवलत नाही. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पात्र आहे का? तर त्यांना टायपिंग सर्टिफिकेट लागलच तरच ते पात्र होऊ शकतात, अदरवाईज नाही. मुख्य परीक्षेला लागणार का? तर येस, हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या. आता सपोज एखाद्या विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरताना इथे मेन्शन केलं की मी ॲपियर आहे, बरोबर आहे, मी मेन्शन करतो. फॉर एक्झाम्पल A नावाचा विद्यार्थी आहे, हा फॉर्म भरताना ॲपियर दाखवतोय. ॲपियर कशासाठी? टायपिंगसाठी. मराठी 30 साठी ॲपियर दाखवत असेल, प्लस इंग्लिश 40 साठी अपियर दाखवत असेल,
किंवा दोघांपैकी कोणताही एकासाठी तो इथे दाखवत असेल. ओके, दोघांपैकी एकासाठी. अपियर दाखवल्यानंतर त्याला माहिती आहे की मी पूर्वपरीक्षा देऊ शकणार आहे, तर येस पूर्वपरीक्षा देणार आहे. पूर्वमधून त्याचं सिलेक्शन झालंय मुख्यमध्ये, बघा मुख्यमध्ये. आणि मुख्यला मात्र फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे, ह्या लास्ट डेटला त्याच्याकडे काय लागणार आहे, फॉर्म भरण्याची म्हणतो बरं का मी, फॉर्म भरण्याची ह्या डेटला त्याच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असावं लागेल. आता उदाहरणार्थ लाडामध्ये तुम्ही इथे अपियर म्हणून फॉर्म भरला, लाड तुमचा लाड की मिळेल मला, भेटणार आहे मला, मिळणार आहे मला, मी करून दाखवेल, मी आणून दाखवेल. पण जर का ते जर आलं टायपिंग सर्टिफिकेट फॉर्म भरताना यस आलं, तर तुम्ही ह्या पदांसाठी म्हणजेच काय क्लर्क ह्या पदासाठी आणि टॅक्स असिस्टंट ह्या पदासाठी तुम्ही इथे मुख्य परीक्षा मेन एक्झाम तुम्ही देऊ शकाल, बरोबर. पण जर ते आलंच नाही, तुमचं काही कारणास्तव आलं नाही म्हणा, मिळालं नाही म्हणा, झालं नाही म्हणा, जे काय तुमचे प्लॅनिंग होते, तर तुम्हाला इथे अपात्र व्हाल तुम्ही. म्हणजे कुठे अपात्र व्हाल, ह्या दोन पदांसाठी, टॅक्स असिस्टंटसाठी आणि क्लर्क ह्या पदासाठी. मात्र उरलेले जे पद आहेत, उरलेले 3 पद आहेत, मग त्या 3 पदामध्ये तुम्ही पात्र जर असाल, शैक्षणिक अर्हतेमध्ये पात्र असेल, जसं की AMVI ला पात्र असू शकता तुम्ही, किंवा इंडस्ट्रियल ऑफिसर लावू शकता, किंवा टेक्निकल असिस्टंटला, ती मात्र एक्झाम तुम्हाला देता येईल. येतं मी काय लक्षात घ्या. पण मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे, तर मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याची साधारणतः डेट, आता हे अंदाज सांगतो मी, हेच असेल असं नाही. मी काय MPSCचा माणूस नाहीये, मी काय त्या डिपार्टमेंटचा माणूस नाहीये, पण अंदाज सांगतो की ही पूर्व परीक्षा तुमची होणार कधी आहे, 27 सप्टेंबरला. आता होप सो ही याच दिवशी व्हावी, 27 सप्टेंबरला. आणि मुख्य परीक्षा जी असेल तुमची, फॉर्म भरण्याची डेट आणि एक्झाम साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. आणि फॉर्म भरण्याची डेट जी असू शकते ती डिसेंबर किंवा जानेवारी असू शकते. कारण तुमची एक्झाम बघा 27 सप्टेंबरला झाली तरी MPSC आता फार क्विक रिझल्ट देते. त्यात ही ऑनलाईन एक्झाम आहे, 15 दिवसात रिझल्ट जरी म्हटलं तरी 15 सप्टेंबर नंतर ऑक्टोबर पर्यंत रिझल्ट लागेल. रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेचा फॉर्म साधारणतः ऑक्टोबर नंतर डिसेंबर मध्ये तुम्हाला चान्स मिळू शकतो, किंवा जानेवारीमध्ये तुम्हाला चान्स मिळू शकतो. आणि मग त्याच्यानंतर एक्झाम जर झाली जान फेब किंवा मार्च पर्यंत जाऊ शकते. सो एक टेंटेटिव्ह अंदाज मी द्यायचा प्रयत्न केला, हेच खरं आहे असं मला अजिबात म्हणायचं म्हणजे. साधारणतः 45 दिवसानंतर रिझल्ट लागत होता, पण आता MPSCने फार लवकर रिझल्ट लावल्यामुळे इथे शक्यता आहे डिसेंबर जानेवारीमध्ये तुम्हाला फॉर्म भरावा लागेल मुख्यचा. आणि ह्या डेट पर्यंत तुमचं टायपिंग सर्टिफिकेट येतं का एकदा चेक करा. जर येत नसेल तुम्ही नो डाऊट आता फॉर्म भरू भराच तुम्ही, म्हणजे नाही आला तर काय होणार आहे, तुम्हाला ह्या 2 पदांसाठी फक्त काय अपात्र करतील, बाकी पदांसाठी तुम्ही पात्र असणार आहे. तुमच्या काही कारवाई वगैरे असं काही होणार नाही, काळजी करू नका. फक्त मी तुमच्या लक्षात आणून देतोय की हे तुम्हाला लागणार आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा, आता बघा इथे जे मी प्रश्न टाकले त्यामध्ये बोलतो, अपियर दाखवून फॉर्म भरता येतो का. तर याच्यापूर्वी बघा काही म्हणणं येत नव्हता, म्हणजे सूट आहे, सवलत आहे, बाबा अपियर मध्ये सवलत आहे, मला तरी भरता येत नाही, किंवा तुम्हाला मी हे सांगितलं नाही का भरता येत नाही हे पण कारण सांगितलं. आता अपियर दाखवून पण तुम्हाला भरता येतो का फॉर्म, बरं येस भरता येतो. पण होतं काय, मुलं अपियर दाखवल्यानंतर अपियर दाखवावं लागेल हे लक्षात घ्या. आता अपियर दाखवताना मराठी 30 आणि इंग्लिश 40, जर काही विद्यार्थ्यांनी फक्त मराठी 30 दाखवलं अपियर, तर त्यांना फक्त क्लर्क ह्या पदासाठीच ते अप्लाय करता येईल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी बोथ दाखवलं असेल त्या विद्यार्थ्यांना टॅक्स असिस्टंटसाठी अप्लाय करतायत. काही विद्यार्थी काय करताय, एकच अपियर दाखवता आणि दोघांची अपेक्षा करतात, त्यामुळे तुम्हाला ही सवलत मिळत नाही, सूट मिळत नाही. सो दोघं अपियर दाखवा आणि दोघंही काढा, मुख्य परीक्षेपर्यंत तुम्हाला दोघांचे सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. क्लिअर झालं. आता अपियर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना इथे बघा तुमचं प्रोफाईल मध्ये तुम्हाला जाऊन ते अपडेट करावं लागेल. म्हणजेच मी अपियर करणार ना, ते अपडेट करा, अपडेट करून सेव्ह करा. सेव्ह करून सगळ्यात लास्ट फाईलला पेजवर आलात ते टिक करून तेही सेव्ह, त्याच्या अगोदर सेव्ह करा आणि मग तुमचं प्रोफाईल लॉक करा. आणि लॉक केल्यानंतर मग तुम्ही ऑनलाईन अप्लाय करा, तर तुम्हाला ते दिसेल. सो काही विद्यार्थी गडबडीमध्ये राहून जाते, हे लक्षात घ्या. लॉक करण्याच्या अगोदर तुम्ही जे अपडेट केलं ना ते सेव्ह करा आणि मग सेव्ह केल्यानंतर लॉक करा. हे केलं तर तुम्हाला इथे फॉर्म भरता नक्कीच येणार आहे. सो असे काही मुद्दे मी तुम्हाला सांगितले थोडक्यामध्ये. सो असं तुमचं जर काही म्हणणं असेल की सर आम्हाला सवलत असून आमच्या 6 प्रवर्ग आहे त्यांना सवलत असून सुद्धा सूट मिळत नाहीये, आम्हाला फॉर्म भरता येत नाही, ते एक कारण तुम्हाला मी सांगितलं. दुसरं, अपियर दाखवताना तुमची झालेल्या चुका लक्षात घ्या, ते पण लक्षात दिलं तुम्हाला. आणि तुम्ही अपियर झालात, अपियर म्हणून फॉर्म भरला, तर पुढे काळजी घ्या की तुम्हाला मुख्य परीक्षेला हे लागणारे, अन्यथा काय अपात्र पण तुम्ही होऊ शकता. अपात्र होणार हे नक्की, म्हणजे त्या पदांसाठी फक्त, बाकी तुम्ही देऊ शकता एक्झाम. आता बघा मी फॉर्म भरताना काही प्रोसेस पण तुम्हाला दाखवली, जसं की मराठी 30 इंग्लिश 40 बघा इथे खाली दाखवली सर्टिफिकेशन, GCC तुमचं जे सर्टिफिकेट आहे, अपियर दाखवायचं आहे, बाकी काही भरायची गरज नाही आहे. अपडेट करा आणि त्याला सेव्ह करा.
मात्र काळजी घ्या की सर्टिफिकेट तुम्हाला मेन्सला लागणार आहे. सेम इथे सूट कोणाला नाहीये ते पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की ह्या विद्यार्थ्यांना इथे सूट मिळत नाही. कुठे? टॅक्स असिस्टंटमध्ये ह्या विद्यार्थ्यांना सूट नाहीये कारण इथे रिझर्वेशन नाहीये. आणि दुसरं म्हणजे हे 3 विद्यार्थ्यांना मात्र क्लर्क आणि टॅक्स असिस्टंट दोन्ही ठिकाणी काय आहे, इथे सूट असल्यामुळे दोन्ही ठिकाणी ते इलिजिबल आहे, पात्र आहे. बाकी शेवटी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सेव्ह करा, लॉक करा आणि तुम्ही अप्लाय करू शकता. आता याबद्दल काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये टाका. ज्या विद्यार्थ्यांचे हे इश्यू होते त्यांच्यासाठी हा सेपरेट व्हिडिओ बनवलाय. बाकी ज्यांना माहिती होतं, नो नाही त्यांनी भरला, दॅट्स ओके. अभ्यास चालू करा. अभ्यास चालू करताना बॅचेस पण आपल्याकडे अवेलेबल, योग्य ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा, अदरवाईज ॲप डाउनलोड करून बॅच जॉईन करा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.